गुड मॉर्निंग. बघा सकाळ सकाळ पाटे आलतो बघा, 7 वाजता आलतो. तर बघा पूर्णपणे आपली ज्वारी अशी काढून झाली. स्वीटी आहे घरी, स्वयंपाक वगैरे बनवते. आता एवढंच थोडं राहिलंय, पण दिसतंय पण थोडं नाही लय रे. तर हाताला चिरगुट बांधलंय, कारण की फोड येऊन सारखा फुटून जातोय, बांधून ठेवलंय. तर आता बघा ही रांग झाली. आता इकडचं बी राहिलंय, म्हणजे ही राहिलंय आणि ही राहिलंय. काय करते? एवढी कंस काढते का? हुरडा करू की घरी गेल्या. बरं बरं. गॅस नाही फीस नाही, कुठं गॅस कसे नाही लागत त्याला, मग चुलीवर आहे. गॅसचं तर तुम्हाला तर माहिती आहे तुटवडा किती चाललाय. तर आता कुठं तर व्यवस्थित मार्ग लागलाय असं वाटतंय मला. तरी पण कुठं कुठं शहराच्या ठिकाणी गॅसचा विषयच नाही. गावाकडं कसं चुलीवरती काय पण करता येतं. गावाकडं म्हणले काय निवांतच असतं. सरपण कुठं बी काय बी कधी भेटतं. ही काय आपल्या रानात तर सरपण आहेच. शहरामध्ये बिल्डिंगवर बिल्डिंग, चौथ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्या माणसांनी काय करायचं, ज्यांना सिलेंडरच नाही भेटल्यावर त्यांनी चुली करायच्या का तिथं. तर असू द्या. आता आम्ही मस्तपैकी ज्वारी काढून झालेलं आहे आमचं टायमिंग. आता आमचं पूर्णपणे एनर्जी संपून गेली. घरी जायचं आता. मस्तपैकी स्वीटीने काय जेवण बनवलं ते जेवण करायचं. पाखरू कसं पळतं हे गेलं उडून, खायचं आणि मस्तपैकी ताणून द्यायचं. आणि मग मी बघा आता इथं ज्वारी हुडकते. 4-5 दिवस झालं कंटिन्यू सलग ज्वारी काढतोय. आज तुम्हाला दाखवलं, पहिल्या दिवशी काढताना दाखवलं, आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. रानात आलो, घरी आलो, मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आधी मला सांगा लुक कसा दिसतो. आता लुक बदलला. आणि येताना बघा स्वीटी म्हणली मला ज्यासाठी स्वीट कॉर्न काय म्हणली, कंच मका कंच घेऊन आलोय. आता उकडलेत मस्तपैकी असे छानसे. ह्याच्यात आणलेत बघा मसाले टाकायचे. मम्मी बसते तिकडे खाते. तुझं काय चाललंय दाखव. माझं काय नाही, माझं निवांतच असतं. तू आपलं निवांतच आहे ना घरी बसून. तुला काय काम. आता टायमिंग झालाय आमचा. आता ज्वारी काढायला जायचंय. मला टायमिंग झाला. किती वाजले? लय वाजले. लय किती. आणि कसं काढतात? डायरेक्ट ह्यात घुसवायचं डायरेक्ट तिकडं बाहेर काढायचं. छान आहे ते. ह्यात घुसवायचं. आपण दुकान टाका वाटतं मला कधी कधी. होय, टाकायचं काय? दुकान आज जायच्या अगोदर तूच खाची पोच व्हायची. चांगली गॅरंटी. गॅरंटी नसते असं. मग कवळं लय भारी. तुला माहिती आहे का आपण बारामतीत खाल्लं होतं. बारामतीत असताना खायचो. परत पुण्याला ह्याला गेलो, मुंबईला तर ते तसल्या काय माहिती आपलं काय आठवा गार्डनच्या तिथं असं बघितलं टकला दिसताय तुम्ही. हा जवळ न बघितला चेहरा टकला दिसताय. हे हे लय कवळ आहे. त्यामुळे हे चांगलं, हे बरोबर पकलेलं आहे. सुलतंय बरं का. बघा एवढी ज्वारी झाली बघा काढून. तर चला दिवस मावळा. ज्यूरवरनं स्वीट कॉर्न मका आणली, खाल्ली. रानात आलो. रानात आलेला काही व्हिडिओ घेतला नाही, डायरेक्ट जातानाच व्हिडिओ घेतोय. मी बघा कंच सकाळसारखे अजून कोण करते. हे काय बोटायला असं चिंध्या बांधून आलो तो. आता निघायचं बघा घरी. आता एवढा असं राहिलंय बघा मोठं. इकडं झालं बघा, इकडलं संपलं. आता एवढंच राहिलंय. चला बघूया मग स्वीटी घरी काय करते. तर चला निघूया आपण घरी. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ शिवप्रभात. तर अजून ज्वारी काढायची राहिली बघा. सकाळ सकाळ स्वीटीचं चालू. इकडं काय लाटते, चपात्या माहिती. तीच म्हणलं बघावं काय झोपीत आहे का अजून जागी. हा तर मम्मीने बघा सकाळ सकाळ कंच चुलीत भाजले आहे का ना. चुलीतली कंच बाहेरच लागते का खायला. खायचीच आहे. इकडे जिमी बघा माझ्या संग दुकानला आलती. तिच्यासाठी एक फेशियल बिस्किट आणली, ती खाल्ली पिल्ली निवांत झोपली. पाणी सुटलं होतं, गाडी वॉशिंग केली इकडं मस्तपैकी. आता ही करायची वॉशिंग. परत आल्यानंतर महागारी उरकायचं आहे, रानात जायचं आहे. आता पाणी बॉटल भरायची आणि अजून राहिलेली ज्वारी काढायची. तुला माहिती आहे किती राहिली ज्वारी? किती? होय, कोपऱ्यातली राहिली.
काय होतंय कुशाला नको म्हणते हा कोणी करायचं मग कोणी करायचं सुट्टी कोणी करायचं रानातलं काम माझं लेकरं आलं करत. होय बघू त्याला सांभाळायला लागतंय का त्याला त्याच्या मागे एक माणूस सोडायला लागतंय काय माहिती सांभाळायला सोडायचं एकच आहे. होय असं ते तर बघा सकाळी मी किराणा आणलाय इथं तेलाचे राहिले बाकी सगळं गायब झालंय मेन वस्तू गायब केल्यात होय सुटे हा ते तुला फ्रीज मध्ये तुमच्या वस्तू वस्तू माझ्या नाही तुझ्या इथे मी पिते काय कोल्ड ड्रिंक का दारू आई पिती सुटी काय मिळणार तर चला असू द्या आता निघतो काय बनवते आज भाजी बनवायची काहीतरी. काय बनवायची आज सोमवार आहे, आज बाजार आहे. ते आहे की पण मम्मी उरकतं की केला का तू तर बसली कधीच झालं का की, चला चला चल परत ऊन होत आहे ऊन झालं की परत पंचायत जायचं यायचं आज सोमवार आहे बाजार आहे अजून हा उठकी उरक की चल चल पाण्याची बाटली भरून घेतो मी फिल्टरला चांगली ना बाटली चांगली आहे. तर जे मी माझ्या संग आलते दुकानला आज होय. हा तिला आणलं काय काय खायला. ते नेवाय बिस्किटचं कुरकुर वाचतंय तर वर कुरकुर वाचतंय तर वर तिने हे तर काय सोपं नाही काय सोपं नाही बांधायचंय काय सोपं नाही ती बांधायचं चॉकलेट चॉकलेट है तर बघा रानात पोचलोय बघा गाडी इथं लावली बघा सावलीला आणि मम्मी म्हणती बांधायचं आणि करायचं सोपं नाही तिला म्हणलं इकडलं थोडं राहिलंय बघा तुम्हाला दाखवतो केवढं राहिलंय तर चल स्वीटी बघा बरी बसली स्वयंपाक करत म्हणलं तसलं पराठा खाऊन जावं म्हणलं नको अजिबात टाईमच नाही म्हणलं आता उन्हाचा रकडा चालू झाला की परत काम करू वाटत नाही काम म्हणजे कसं आजारी पडायचं लक्ष नाही अजिबात आता बघा ही ज्यावर कशी पडली पूर्ण झोपली आता फक्त हिकडला कोपरा राहिला हिकडला कोपरा राहिला हो चल की तेवढा एकामेका संघाने करून घेऊ लगेच होऊन जाईल 5-10 अर्ध्या तासात तर जिकडं तिकडं होईल मग पेंड्या बांधत बसू हा तर माझा शर्ट तुम्हाला दाखवतो कसा अडकवला इकडं शर्ट अडकवलाय आणि मम्मीचा इकडं मम्मी चॉकलेट खाल्ली आता एनर्जी आली का मग आता कामाला लागायचं पटकेस काम करून घ्यायचं पेंडे खाली टाकलेत हे पेंडे सगळे बांधून घ्यायचे आहे की नाही अजून इकडं आहे ते चिपाड काय काय राहिलेत तिकडे 2-4 राहिलेत इकडे 2-4 आहेत परत खाली आहेत अजून खालच्या खालच्या पट्टीत आहे की अजून राहिले ते शर्ट घ्यायचं का नको आकोड का मम्मी म्हणते तुला पिंडी शिकवते कशी बांधायची तर चला मी मस्तपैकी गणेश वगैरे चेंज केला आता मी लागतो माझ्या कामाला इथं ज्वारी काढायला आणि मम्मी तू तुझ्या कामाला लाग तू काय करते आता पेंड्या बांधते हा पेंड्या बांधते की बरं जा पुन्हा मलाच बांधायच्यात पेंड्या मला शिकव पेंड्या बांधायच्या चल दाखवते तुला कशी आता नको मला आता चल की सकाळ सकाळ दाखव आता मला ही ज्वारी काढायची इथं पाठीमागची बघू शकताय हा हा काय करते बांधायला दाखवते हा बरं बांध अशी 3 ते 4 चिपळा घ्यायची हा पिंडी बांधते ही आता ती आणि झालं तिकडे टाकायचं फक्त यायला ही सोपी मी एका दिवसात सगळ्या पेंड्या बांधील हा उलटी करायची आहे तर चाल जाऊ दे तुझं तू काम कर हे मी पाठीमागची ज्वारी काढतो औ सुटी करत असेल घरातलं काम तर चला आपल्या कामाला लागतो आता म्हणजे लवकरात लवकर कारण की ऊन व्हायच्या अगोदर काम करून घेतलं म्हणजे नो टेन्शन चला ब्लॉगला इथंच एंड करतो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा नवीन कोण असाल तर बाय बाय जुने ब्लॉग बघायला विसरू नका